आज आपण नॉनव्हेज लवर्स साठीचा एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे दाल वजडी। नमस्कार मंडळी, मी स्नेहल, माझ्या स्नेहल रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर वजडी खूप लोकांना आवडते आणि काही लोकांना आवडतही नाही, कारण की त्याचा एक थोडासा उग्र स्मेल असतो। पण आपण व्यवस्थित स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून गरम पाण्यामध्ये थोडंसं त्याला उकळवून घेतलं की त्याचा वास निघून जातो आणि ती चवीला अप्रतिम लागते। तर चला वळूया रेसिपीकडे। तर इथे मी अर्धा किलो वजडी घेतली आहे। मी वजडी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं ठेवून घेतली आहे, त्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ झाली आहे। त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। इकडे आलं, लसूण, जिरा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, धने पावडर घेतली आहे, तेल घेतलंय 3 ते 4 चमचे। तर इकडे खड्या मसाल्यांमध्ये मी 2 तमालपत्र घेतलेत, 3-4 लवंग घेतलेत, थोडासा तुकडा दालचिनीचा घेतलाय आणि एक खडा फूल घेतलाय। त्यानंतर इथे मी चण्याची डाळ घेतली आहे। ही डाळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे। त्यानंतर एक मोठा आणि एक छोट्या आकाराचा कांदा घेतलाय, हळद घेतली आहे, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आणि मीठ घेतलंय। इथे मी कुकर घेतलंय, कुकरमध्ये ही धुवून घेतलेली वजडी टाकून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा नाही म्हणू शकत, अर्ध्याला कमी, आणि अर्धा चमचा मीठ टाकते, मीठ थोडं कमीच टाकते। आणि इथे जे मी खडे मसाले घेतले होते ते सगळे टाकून घ्यायचे। आणि इथे मी 1 तांब्या पाणी घेतलंय, पण हा पूर्ण तांब्या पाणी टाकायचं नाहीये, ह्याच्यामध्ये वजडीच्या थोडंसं वरती येईल तेवढंच पाणी टाकायचंय, कारण की कुकरमधनं परत पाणी वरती येण्याची शक्यता असते। मला अजून पाणी टाकण्याची गरज वाटते, तरी ते अर्ध्या तांब्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी मी टाकून घेतलंय आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊया। आता आपल्याला ह्याच्यात 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, तर कुकर गॅसवर ठेवून घेऊया। आता गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवर कुकर ठेवलाय। आता याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। इथे कांदा आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे। आता इथे आपला कांदा कापून झालेला आहे। आता आपण वाटण्याची तयारी करून घेऊया। आता वाटण्यासाठी या मिक्सर जार मध्ये हे भाजलेलं सुकं खोबरं टाकून घेऊया। त्याच्यानंतर आलं, लसूण, जिरा आणि 2 हिरव्या मिरच्या। ही कोथिंबीर घेतली, त्यातली थोडीच म्हणजे अर्धी कोथिंबीर आपण टाकून घेणार आहे, नंतरची कोथिंबीर वरतून टाकण्यासाठी ठेवणार आहे। तर एवढी कोथिंबीर मी टाकते। आता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे आपलं वाटण रेडी झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। आता इथे कुकरची वाफ पूर्ण गेलेली आहे, तर आपण कुकर ओपन करून बघूया। आता इथे बऱ्यापैकी वजडी शिजलेली आहे, तर आता आपण कुकर बाजूला घेऊया। आता इथे गॅस ऑन करून घेऊया आणि गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। आता इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलंय, ते टाकून घेऊया। आता इथे तेल गरम झालेलं आहे, आता आपण हा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया। आता इथे आपला कांदा भाजला गेलेला आहे, त्यामध्ये हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं, थोडंसं तुमच्या म्हणजे तुम्ही कसं तिखट खाता त्यानुसार, आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा। इथे मी 1 चमचा धनेपूड घेतली आहे, ती टाकून घ्यायची आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता ह्यामध्ये हे हिरवं वाटण करून घेतलंय ते टाकायचं, मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हा मसाला आपल्याला एक 5 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत।
आता इथे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलाय, त्यात शिजवलेली वजडी टाकून घेऊया. वजडीचं पूर्ण पाणी पण टाकायचं शिजवलेलं. मिक्स करून घेऊया. आणि आता ह्यामध्ये आपण ही भिजवून घेतलेली चणा डाळ टाकणार आहे. चणा डाळ 3 ते 4 तास भिजलेली आहे, त्यामुळे हिला कुकरला शिटी मारायची गरज नाहीये. हे एक 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजून जाईल. आता वरतून 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आपण वजडी शिजवताना मीठ टाकलंय, त्यानुसार मीठ टाकायचं. आता आपल्याला वजडीमध्ये जेवढा रस्सा दिसतोय, बघू शकता तुम्ही, भरपूर रस्सा दिसतोय. तर आपल्याला एवढा रस्सा ठेवायचा नाहीये. हे पूर्ण त्यामधली डाळ शिजेपर्यंत ते पूर्ण पाणी आटून जाईल. पूर्ण म्हणजे थोडीशी थपथपीत असेल. थपथपीत म्हणजे थोडंसं सुकं. दाल वजडी थोडीशी सुकीच चांगली लागते, त्यामुळे आपण हे पाणी आटवून घेणार आहोत. ह्यावर झाकण ठेवण्यात 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचंय, तोपर्यंत त्यातलं पाणीही आटून जाईल. आता 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत, वजडी शिजते. तर आता आपण उघडून बघूया की त्यातली डाळ शिजली आहे का, कारण वजडी तर ऑलरेडी बऱ्यापैकी शिजलेली होती, त्यामुळे त्याचं काही नाही. डाळ शिजली आहे का चेक करूया. आता इथे आपली डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तसं आहे. तर आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता ही कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि गॅस बंद करून डिश सर्व करून घेऊया. तर आपली दाल वजडी तयार आहे. सोबत भात घेतलाय, चपाती, कांदा, लिंबू घेतलाय. चपातीच्या जागी तुम्ही तांदळाची भाकरी घेऊ शकता, त्याच्याने अजून छान लागते. तर मी टेस्ट करून बघते कशी झाली आहे. खूप छान झाली आहे. तुम्ही पण करून बघा. बनवल्याशिवाय कळणार नाही की चव कशी आहे. तर तुम्हाला दाल वजडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.